Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number 4 issue of debentures कर्ज रोख्याची विक्री करण्यासंदर्भातील चॅप्टर सुरू केला होता. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स विक्री करण्यासंदर्भातील प्रोसिजर काय आहे, काय कार्यपद्धत आहे आपण सुरू केलं होतं. एक प्रोसिजर पार पाडावी लागते कंपनीला डिबेंचर्सची विक्री करण्यासंदर्भातील. त्यामधील फर्स्ट प्रोसिजर होती फॉलोइंग इज द प्रोसिजर टू बी फॉलोड बाय अ कंपनी इश्यूइंग डिबेंचर्स इश्यू करण्यासंदर्भातील कंपनीला खालील प्रोसेसची अवलंब करावा लागतो. फर्स्ट होता पास रेझोल्युशन इन बोर्ड मीटिंग. सेकंड नंबर होल्ड एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. थर्ड फिलिंग विथ रजिस्ट्रार ऑफ कंपनीज फॉर ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. फिफ्थ enter into underwriting agreement. 6 number issue prospectus, offer letter of offer. 7 open separate bank account. 8 receiving application money. 9 hold board meeting. 10th issue of debenture certificate. 11 make entries in the register of debentures. अशा एकूण 11 प्रोसिजर्स कंपनीला डिबेंचर्सचे इश्यू करण्यासंदर्भात करावा लागतो. यामधील आपण फर्स्ट नंबर घेतला होता पास रेझोल्युशन इन बोर्ड मीटिंग, संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. सेकंड नंबर होल्ड एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग, विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे, भरविणे. थर्ड नंबर फिलिंग विथ रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे. फोर्थ नंबर ऑब्टेन क्रेडिट रेटिंग सर्टिफिकेट मिळविणे. आणि फिफ्थ नंबर एंटर इन टू अंडररायटिंग ॲग्रीमेंट. जे अंडररायटर आहेत म्हणजेच हमीधारक आहेत यांच्याशी ॲग्रीमेंट करणे, करार करणे. कंपनी एंटर इन टू ॲन अंडररायटिंग ॲग्रीमेंट फॉर अंडररायटर इट्स डिबेंचर इश्यू कर्ज रोख्यांच्या विक्रीच्या अंडररायटिंग हमीबाबत कंपनीला कर्ज रोखे विक्री हमीदारासोबत करार करावा लागतो. डिबेंचर इश्यू कर्ज रोख्यांची विक्रीच्या अंडररायटिंगसाठी कंपनीला अंडररायटरसोबत ॲग्रीमेंट करावा लागतो. त्यानंतर 6 नंबर इश्यू प्रॉस्पेक्टस लेटर ऑफ ऑफर लेटर. इश्यू प्रॉस्पेक्टस माहितीपत्रक किंवा मागणीपत्र, ऑफर लेटर प्रसिद्ध करणे. कंपनी डिबेंचर्सची विक्री करणार आहे अशा प्रकारचं माहितीपत्रक जनतेला प्रसिद्ध करावे लागते, तरच कंपनी डिबेंचर्सची विक्री करू शकते. सांगावे लागेल लोकांना की बाबा आम्ही अशा प्रकारचे डिबेंचर्स कंपनीचे विक्री करणार आहोत. यासाठी एक त्यांना प्रॉस्पेक्टस जे माहितीपत्रक आहे ते इश्यू करावं लागतं, ते पब्लिकरित्या जाहीर करावं लागतं, प्रसिद्ध करावं लागतं, तरच कंपनी इश्यू ऑफ डिबेंचर्स करू शकते, कंपनी विक्री करू शकते. कंपनी issues a prospectus of it is inviting the public to buy its debentures. पब्लिकला, जनतेला डिबेंचर्स इश्यू करण्याचे म्हणजेच कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करावयाचे असल्यास कंपनीला प्रॉस्पेक्टस प्रसिद्ध करावे लागते. Offer letter is issued if a company makes private placement and letter of offer for right issue. जर प्रायव्हेटरित्या म्हणजेच खाजगीरित्या कंपनीला भांडवल गोळा करायचं असेल, उभारणी करताना कंपनीला लेटर ऑफ इश्यू मागणीपत्र प्रसिद्ध करावे लागते किंवा द्यावे लागते. Offer letter is issued if a company makes private placement
अँड लेटर ऑफ ऑफर फॉर राईट इश्यू. प्रायव्हेटरित्या कंपनीला, खाजगीरित्या कंपनीला भांडवल उभारणी करताना लेटर ऑफ ऑफर मागणीपत्र किंवा राईट इश्यू विक्रीसाठीचा हक्क कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावे किंवा द्यावे लागते. 6 नंबरची प्रोसिजर फॉलो करणं आवश्यक आहे. त्यानंतर 7 नंबर, ओपन सेपरेट बँक अकाउंट, स्वतंत्र बँक खाते उघडणे. कंपनी opens a separate bank account in a scheduled bank to receive the money from the applicant. अर्जदाराकडून रिसीव द मनी, जे कोणतीही मनी येणार आहे, शुल्क स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल्ड बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडावे लागते. सेपरेट बँक अकाउंट. जे कोणतेही पर्सन्स डिबेंचर्स इश्यू करण्या म्हणजे डिबेंचर्स खरेदी करण्यासाठी कंपनीकडे ॲप्लिकेशन्स देणार आहेत, त्या ॲप्लिकेशनचा मनी जमा करण्यासाठी कंपनीला काय करावं लागतं? ओपन्स अ सेपरेट बँक अकाउंट इन अ शेड्यूल्ड बँक. अर्जदाराकडून ॲप्लिकेशन होल्डरकडनं जो अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल्ड बँकेत एक सेपरेट अकाउंट, स्वतंत्र खाते उघडावे लागते. त्यानंतर 8 नंबर, रिसिविंग ॲप्लिकेशन मनी. रिसिविंग ॲप्लिकेशन मनी, रिसीव करणे. काय करणे? ॲप्लिकेशन मनी, अर्ज शुल्क स्वीकारणे. ॲप्लिकेशन मनी स्वीकारणे. सबस्क्रायबर्स विल सबमिट देअर ॲप्लिकेशन अलॉंग विथ द रिक्वायर्ड अमाऊंट to the specified bank within the time period mentioned in the prospectus or letter of offer letter. माहितीपत्रक, प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर लेटर मागणीपत्रामध्ये उल्लेख केलेल्या, सांगितलेल्या प्रमाणे दिलेल्या एका पिरियड, जो कोणताही टाईम पिरियड दिलेला आहे, जो कालावधी देण्यात आलेला आहे, त्या माहितीपत्रकात जो सांगितलेल्याप्रमाणे दिलेल्या टाईम पिरियडमध्ये ॲप्लिकेशनधारकाने, अर्जदाराने जो ॲप्लिकेशन मनी आहे तो कंपनीने नेमून दिलेल्याच, अपॉइंट केलेल्याच बँकेत सादर करावा लागतो. त्यानंतर 9 नंबर, होल्ड बोर्ड मीटिंग. संचालक मंडळाची सभा बोलविणे. बोर्ड मीटिंग बोलविणे, संचालक मंडळाची सभा भरविणे. आफ्टर द इश्यू क्लोज अ बोर्ड मीटिंग इज हेल्ड टू डिसाइड द अप्रूव्ह अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. जी डिबेंचर्स अलॉट करण्यासाठी म्हणजे कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर जे डिबेंचर्स वाटपासंदर्भातील चर्चा करण्यासाठी व त्याला अप्रूव्ह करण्यासाठी, मान्यता देण्यासाठी कंपनीला बोर्ड मीटिंग बोलवावी लागते. बोर्ड अल्सो अप्रूव्ह सर्टेन ऑफ चार्ज ऑन द कंपनीज असेट. बोर्ड मीटिंगमध्ये काय होतं? कंपनीला चार्ज ऑन द कंपनीज असेट, कंपनीला मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी अप्रूव्हल लागतं. कोणाचं? बोर्ड मीटिंगचं, बोर्डाच्या सभेचं ची मान्यता द्यावी लागते. कंपनीला चार्ज ऑन द कंपनीज असेट, कंपनीला मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीही बोर्ड मीटिंगची परमिशन लागते, अप्रूव्हल लागते. त्यानंतर 10th नंबर, इश्यू ऑफ डिबेंचर सर्टिफिकेट. कर्जरोख्यांचं सर्टिफिकेट वाटप, कर्जरोख्यांचं डिबेंचर्सचं प्रमाणपत्र वाटप. द अलॉटमेंट प्रोसिजर हॅज टू बी completed within 60 days from the receipt of application money. Receipt of application money. अर्जाची शुल्क मिळाल्यापासून
अर्जाची रक्कम मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत विदिन 60 डेज 60 दिवसाच्या आत कंपनीला डिबेंचर सर्टिफिकेट कर्जरोखे वाटपाची पूर्तता करावी लागते. सर्टिफिकेट अलॉट करण्याची company has to issue debenture certificate within 6 months of allotment of debentures. कंपनीला डिबेंचर्स अलॉट वाटपानंतर 6 महिन्याच्या आत डिबेंचर सर्टिफिकेट द्यावे लागते. किती महिन्याच्या आत? 6 मंथ. विदिन 6 मंथ company has to issue debenture certificate within 6 months of allotment of debentures. कंपनीला डिबेंचर्स वाटपानंतर 6 मंथ 6 महिन्याच्या आत डिबेंचर सर्टिफिकेट द्यावे लागते. त्यानंतर लास्ट नंबर 11th नंबर प्रोसिजरचा मेक एंट्रीज इन रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर. डिबेंचर होल्डरच्या म्हणजे डिबेंचर होल्डरचं कर्जरोख्यांचं कशामध्ये? मेक एंट्रीज इन रजिस्टर, नोंदवहीमध्ये नोंदणी करणे. रजिस्टरमध्ये डिबेंचर होल्डरचे नावाची नोंदणी करणे ही लास्ट प्रोसिजर. A secretary has to make entries in register of debenture holder within 7 days after the board approval of allotment. बोर्ड अप्रुव्हल संचालक मंडळाने कर्जरोख्यांच्या म्हणजे डिबेंचर्सच्या वाटपास अप्रुव्हल दिला असेल, मान्यता दिल्यानंतर सेक्रेटरीला विदिन 7 डेज 7 दिवसाच्या आत रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डरमध्ये नोंद करणे. कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद करावी लागते. विदिन 7 डेज सेक्रेटरीने बोर्डाचं अप्रुव्हल मिळाल्यानंतर, संचालक मंडळाने अप्रूव्ह केल्यानंतर त्या डिबेंचर्स होल्डरचं नाव 7 दिवसाच्या आत रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डरमध्ये नोंदवणे आवश्यक आहे. However, if debenture are issued in a demat form, company does not maintain the register of debenture holder. जर डिबेंचरची विक्री डिमॅट पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं केली असेल तर त्याची नोंदणी, त्याची रजिस्टर मेंटेन करण्याची नॉट मेंटेन द रजिस्टर ऑफ डिबेंचर्स होल्डर. जर डिमॅट पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं त्याची जर विक्री केली असेल डिबेंचर्सची तर सेक्रेटरीला त्याची नोंदवहीमध्ये नोंदणी करायची गरज लागत नाही. अशा प्रकारे डिबेंचर संदर्भातील आपण इश्यू करण्यासंदर्भातील प्रोसिजर पाहिली. यानंतरचा डिबेंचर ट्रस्टी हा यावर्षीच्या कोविड-19मुळे आपल्याला तो वगळण्यात आलेला आहे. यावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतो. एक्सप्लेन ब्रीफली द प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतो. प्रोसिजर काय डिबेंचर्स वाटप संदर्भातील. या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 4 संपलेला आहे. डिबेंचर ट्रस्टी हा भाग वगळण्यात आलेला आहे. प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स हा भाग या ठिकाणी आपला संपला आहे. थँक्यू स्टुडंट्स. याच्यावरील एक्सरसाइज आपण वाचून घ्यायचे आहेत. मी नंतरही उद्या टाकेन यावरतीची एक्सरसाइज तुम्हाला सेंड करेन.